अखिल भारतीय भजन संमेलन 2025च्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य कमलेश सुतारजी, सन्मान्य लोकरेजी, सन्मान्य आमचे कानडेजी, उपस्थित असलेले इथे सर्वच ज्येष्ठ आणि प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज अखिल भारतीय भजन संमेलन 2025च्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे। आत्ताच माझ्या अगोदर सगळ्याच मान्यवरांनी आपले आपले विचार मांडलेत आणि जसा ह्यांनी उल्लेख केला की कालच रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज सुरुवात किंवा पहिला कार्यक्रम एवढा दणक्यात मिळालेला आहे, म्हणजे विचार करा उर्वरित इनिंग कशी असेल। आत्ता माझ्या अगोदर कमलेशजीने अतिशय विस्तृत पद्धतीने पूर्ण भजन संस्कृतीचा इतिहास, त्याच्याबद्दलची महत्त्वाची सगळी माहिती आपल्यासमोर सांगितली आणि नंतर आमच्या कानडेजीने काही मागण्या आपल्यासमोर इथे केल्या। आज मी इकडे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या इथे आलेलो आहे। माझ्या अगोदर संबंधित खात्याचे मंत्री, मला वाटतं काल इथे येऊन गेले, आशिष शेलार साहेब, तेही इथे आले आणि आज आपल्या सरकार, महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि आज या महायुतीच्या सरकारमध्ये अगर तुम्ही पाहिलं तर कोकणाची फार मोठी ताकद किंवा ताकदीमुळेच आज हे महायुतीचं सरकार उभं आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण का पूर्ण अगर तुम्ही किनारपट्टीकडे पाहिलं तर एक मला असं वाटतं ते दापूल हे आपला भास्कर जाधवजी सोडले तर सगळे आम्ही महायुतीचेच आमदार आहोत। खासदारमध्ये पण कोकणाने 100% रिझल्ट महायुतीला दिलेला आहे, म्हणजे राणे साहेब, तटकरे साहेब लाईनीत सगळे कोकणातले महायुतीचे खासदार पण आहे आणि म्हणून सरकारकडून एवढं भरभरून तुम्ही या सरकारला दिले असल्यामुळे, कोकणातल्या जनतेने दिले असल्यामुळे या सरकारकडून मागायचं नाही, मिळवायचं असं मी आवर्जून तुम्हाला सांगेन। आता मतं आम्ही तुमच्याकडून घेतली, तुम्ही आशीर्वाद दिलात, आता मग मागत बसू नका असं माझं मत आहे। 5 वर्ष आमच्याकडे आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती असली तर काहीच अशक्य नाही हे मी तुम्हाला आवर्जून या व्यासपीठावर सांगतो। आणि म्हणून जसं आपल्या सगळ्या जणांकडून जी काही मागणी येते की आपल्या ह्या भजन संस्कृतीला, कलेला सरकार म्हणून जे काय राजश्रय मिळण्याची गरज आहे, लोकाश्रय मिळण्याची गरज आहे, मी तुम्हाला विश्वास देतो। मी जिल्ह्यातल्या कार्यक्रमामध्ये पण लोकरेजी आणि सगळेजण होतो तेव्हाही बोललो आणि आजही बोलतो की हे तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो, आम्ही सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे जास्त वेळ तुम्हाला ही मागणी करत बसण्याची काही गरज असणार नाही। आमचे आशिष शेलार साहेब पण कोकणातले आहे, मी कोकणातले आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांशी स्वतः बोलू आणि आपल्या या भजन संस्कृतीला, कलेला आपण लोकाश्रय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून जी जी भूमिका घ्यायला लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की घेतली जाईल एवढा विश्वास तुम्हाला देतो। म्हणून थोडं मागायचं असेल तर जरा भरभरून मागा। 100चे आमचे कानडेजी 200 पर्यंत गेले, म्हणजे एवढं सगळं मिळून 100च्या 200 काय मजा आहे? मग एवढा वजनदार एवढे मंत्रिमंडळ असून फायदा काय? जरा 100चे 300 400 मागितलं असतं तर आम्हाला पण वाटलं असतं तर काहीतरी जास्त मागतायत, पण 100चे 200 मागितले, पण ठीक आहे, मी तुम्हाला विश्वास देतो। कारण का शेवटी जसं मी आमच्या कानडेजींकडून सांगतो, अन्य सगळ्या कलेला त्या पद्धतीने महत्त्व भेटतं, त्यांना सरकारची ताकद भेटते। मग आपल्या भजन कलेला का मिळू नये? आपण मेहनतीमध्ये कुठे कमी नाही, लोकप्रियतेमध्ये कुठे कमी नाही, आपल्याला पण दुसरी पिढी त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे। लोकांना आजही भजनाचा कार्यक्रम म्हटला तर सगळे कार्यक्रम सोडून गावामध्ये सगळेजण जमतात। सुतार साहेब रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गर्दी आहे, म्हणजे डबल वारी म्हटली तर म्हणजे काय बघायलाच नको। आम्हा लोकांना आपले राजकीय कार्यक्रम कॅन्सल करून लोकांकडे तिथे पाठवायला लागतं, एवढी लोकप्रिय ही एकंदरीत कला आहे। आणि म्हणून ह्या कलेला ह्या सरकारमध्येच
मी काय 2029 उजाडून देणार नाही. ह्याच 5 वर्षामध्ये आपल्याला भरभरून दिलं जाईल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि आता काय आजूबाजूला निवडणुका नाहीत, तुमच्याकडून काय टाळ्या मिळवून मतदान मागण्याची काही गरज पण नाही. पण शेवटी आपले तुम्ही हक्काचे लोक आहात. तुम्ही काय मेहनत करता, कुठल्या परिस्थितीमध्ये ही कला जोपासतात याचा समजून घेणाऱ्यापैकी मी एक आहे. भावी पिढीला उभं करण्याचं काम आपले हे सगळे ज्येष्ठ मंडळी करतायत. पण त्याला अजून आपण ताकद कसे देऊ शकतो, भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने नवीन भजने ज्या क्षेत्रामध्ये कोणाला तरुणाला यायचं असेल तर त्याला ते दर्जेदार वाटलं पाहिजे. त्यालाही वाटलं पाहिजे की ह्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपला जो मान सन्मान आपल्याला सरकारच्या वतीने मिळायला पाहिजे, तो सगळा मान सन्मान आमच्या या महायुतीचंच सरकार तुम्हाला देईल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देईल. फक्त आपल्याला विनंती करेन, आज जसं कार्यक्रमाला येण्यासाठी जसं पाठपुरावा केला ना, 10 वेळा फोन केले, तसं ह्या कामं करून घेण्यासाठी पण आमचा पाठलाग करा. पाठलाग करा, नाहीतर काय होतं सगळं तुम्हीच करा, निवेदन पण साहेब तुम्हीच करा, मागणी पण तुम्हीच करा, झाल्यावर आपलं गुच्छ घ्यायला येतात बरोबर. तसं काही गोष्टी करू नका. आम्हाला तुमची साथ पाहिजे. 50% आम्ही आणि 50% साहेब तुम्ही लोक, आपण एकत्र मिळून आमच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही अगर आमच्या सातत्याने बरोबर. आता अधिवेशन 3 मार्चला येत आहे, पण माहिती घेऊ आपण. शेलार साहेबांना हा विषय चांगल्या पद्धतीने माहिती. गेल्याच कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा आमची झाली पण आहे. मला साहेब जे द्यायचं आहे ना आपणच द्यायला पाहिजे. ह्याच्या आपण तुम्ही पण कोकणातल्या, आपण पण कोकणातलो, आपण पण भजने ऐकताना तल्लीन होणाऱ्यापैकी लोक आहोत. आपण नाही देऊ शकलो तर तुम्ही कोण देणार. तेही बोलतं की नितेश बरोबर तू बोलतोस, म्हणून जे काय तुम्हाला सरकारकडे पाठपुरावा करायची गरज असेल, मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री असलो तरी सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो. आणि सरकारकडे जे जे पाठपुरावा करायचा आहे, जे जे कागदपत्र लागतील, जे जे तुमच्याकडून बैठका लागतील, ते ह्यांच्या सगळ्यांच्या मागे लागून करून घेण्याची जबाबदारी ही माझी असेल असाही विश्वास तुम्हाला मी या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो. शेवटी आपल्याला जिद्दीने मिळवायचं आहे, कारण का तुम्ही मेहनतीमुळे मध्ये कुठे कमी पडत नाही. कोकण म्हटलं तर भजन हे आमची एक ओळख झालेली आहे, पण पुढच्या पिढीमध्ये ती रुजली पाहिजे. योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे. आज कसे आमचे सुतारजी आले, त्यांच्यामुळे चॅनलच्या माध्यमातून एक चांगला व्यासपीठ ह्या कार्यक्रमाला भेटेल. त्याच पद्धतीचं आकर्षण अन्य लोकांमध्ये पण तयार झालं पाहिजे. अन्य पण चॅनल आणि ह्या सगळ्या गोष्टी मीडिया ह्या निमित्ताने आपल्या जवळ आलं पाहिजे. एक चांगला मुद्दा आमच्या कानेडीजींनी मांडला की भजन सदन ह्या बाबतीमध्ये आम्ही ऑलरेडी 2-3 वर्षापासून चर्चा करतो. पण चर्चा करत असताना मी आमदार म्हणून चर्चा करत होतो, आता मंत्री झालेलो आहे. आता चर्चेला थोडं वजन पडलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, कुठल्याही गोष्टी ह्या सरकारमध्ये कमी पडणार नाही. जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत भजन ह्या संस्कृतीसाठी, म्हणजे पेन्शन असो, सगळ्या अन्य लोकांना सगळ्या गोष्टीचं पेन्शन आणि सरकारच्या सुविधा भेटतात, तर आम्ही काय पाप केलं आहे? आम्ही कशाला मागे राहायचं? आम्ही काय कलेमध्ये कमी आहे? आमचे काय लोक सरकारमध्ये नाहीत? आणि आम्ही जेव्हा निवडून गेलेलो लोकप्रतिनिधी जेव्हा सरकारमध्ये बसलेलो आहे, आम्ही ठणकावून सांगतो की नाही आम्ही कोकणातले आहोत, आमची ओळखच कोकण आहे असं म्हटल्यानंतर आपलं कोणीही कलेच्या या भजन क्षेत्रामध्ये मागे पडता कामा नये एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन. एवढा विश्वास तुम्हाला सरकारचा प्रतिनिधी म्हणून या निमित्ताने मी देतो. आज आपल्याला धावपळीचा दिवस आहे, कारण का ह्याच्यानंतर आमच्या भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराची एक महत्त्वाची बैठक 2:30 वाजता आहे. म्हणून जास्त वेळ न घेता परत एकदा माझा तो मान सन्मान तुम्ही केलात यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो. पण ते जे काय सत्कार केला, ती जी काय शाल खांद्यावर टाकली, ती माझ्या खांद्यावर पडलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी माझ्या कृतीतून पूर्ण करेन एवढा विश्वास आजच्या निमित्ताने तुम्हाला देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.